स्पॉट राऊंडचा हा टाइम खूप बिझी शेड्यूल असतो सगळ्यांसाठीच आणि खूप डायनॅमिक प्रोसेस आहे. तर याची तुम्हाला म्हणजे सॉर्ट ऑफ कोण्याकोण्यातली तुम्हाला जानकारी त्याच्यामध्ये बरोबर. हवी. सो त्याच्यासाठी तुम्हाला कोणी ना कोणी गाईड तर हवाच, जो या काउन्सिलिंग सेशन्स मध्ये किंवा प्रिडॉमिनेटली ए कॅप राऊंड मध्ये खूप वर्षांपासून त्याचा एक्सपिरियन्स आहे. तर डेफिनेटली शुइन स्क्वेअरने ते प्रोव्हाइड केलं मला, इन्साइट दिलेत की कोणत्या कॉलेजमध्ये किंवा स्पॉट राऊंड सुरू होत आहेत. सो मी माझे पुढचे पाऊल खूप इझिली ठेवू शकलो. If you have patience, like I said, I got VIT NTC at last day 8 a.m. हो. So if I would have not gathered that patience, I would have ended with GS Raisoni, computer हो. science. So have patience. ज्या एक्सपेक्टेशन मी ठेवले होते ते होतं की मला टॉप कॉलेजेस हो. मध्ये ENTC पर्यंतची ब्रांच हवी. त्याच्या अगदी तर मला नाही जायचं होतं कोणत्याच कॉलेजमध्ये. हो. बट मी एंड अप केलं VITच्या ENTC बरोबर. लास्ट डे पर्यंत मला काहीच नाही मिळालं होतं. काय सेट सातवाडीमध्ये IT मिळालं होतं, बट मी ते सोडून आलो होतो. मला त्या दिवशी खूप रिग्रेट होत होता की मी सोडलो, आणि मी शेवटी मग मला एक फ्रूट मिळालं, चांगलं स्वीट फ्रूट, हो. की मला VIT मिळालं लास्ट डेला. हॅलो निखिल, गुड इव्हनिंग. थँक्यू, तू जॉईन झाला आम्हाला तुझ्या कॉलेजच्या हॉस्टेलवरून. थँक्यू सर, इट्स माय प्लेजर. माझं नाव निखिल पाटील आहे आणि मी मूळचा जळगावचा आहे. आणि मी 2023ची CET काउन्सिलिंग मध्ये अप्लाय केलं होतं. बेसिकली माझ्या लिस्ट पैकी जवळपास मी 100 ऍप्लिकेशन दिले होते कॉलेजसाठी, बट त्याच्यापैकी मला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड कॅप मध्ये एकच कॉलेज आलं होतं, GH रायसोनी. कम्प्युटर सायन्स माझी ब्रांच होती ओके. आणि माझा CETचा पर्सेंटाईल स्कोर 93.04 अँड इन द ए कॅप राऊंड मला VIT मध्ये ENTC अलॉट झालं. ओके. तर ही जी जंप आहे ही खूप सिग्निफिकेंटली चांगली जंप आहे, फ्रॉम रायसोनी वाघोली टू दिस VIT कॉलेज ANTC. तू सॅटिस्फाईड आहे का ह्या कॅप आणि नॉन कॅपच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये? हो सर, खूप जास्त सॅटिस्फाईड आहे. ऍक्च्युली मी खूप सारे स्पॉट्स अटेंड केलेले, जसं JSPM तातवाडेचंही केलं होतं. ओके. त्यामध्ये मला IT अलॉट झालं होतं, बट मी सॅटिस्फाईड नव्हता. तर हो. लास्ट जवळपास लास्ट डेला मला, जे काउन्सिलिंगचा लास्ट डे होता एकॅपचा, त्या दिवशी मला 8 AM सकाळी VITचं ENTC अलॉट झालं. ओके, वंडरफुल. आणि डेफिनेटली एक लाईफ चेंजिंग मोमेंट आहे. आणि तुला ए कॅप किंवा नॉन कॅप राऊंड बद्दल काही अवेअरनेस होतं का बिफोर हँड? सर बेसिकली असं स्पेसिफिकली काही नव्हतं की राऊंड मध्ये काय होतात, काउन्सिलिंग त्या राऊंड मध्ये कशी असते, सीट डिस्ट्रीब्युशन कसं असते. जवळपास फक्त हे माहित होतं की ही डेट आहे आणि या प्रकारचे राऊंड असतात कॅप नंतर, जे स्पेसिफिकली कॉलेज देतात. बट इनसाइड इन्फॉर्मेशन नव्हती की राऊंड कसं वर्क करते, आणि ही जी डायनामिक प्रोसेस आहे कॅपची, ती मला नव्हती माहित कशी ओके. असते. ती स्पॉट राऊंड मध्ये गेल्यानंतरच मला तिथे लाईव्ह कळालं की हे कसं असतं. राईट. आणि जसं तू बोलताना सांगितलं की तू जळगावचा आहे, तर मग ही प्रोसेस तुम्ही कशी मॅनेज केली नॉन कॅपची? सर मी खूप स्पेसिफिकली टार्गेट केले कॉलेज, लाईक लास्ट इयर तुमच्या थ्रू मला जो डेटा मिळालेला होता की या कॉलेजमध्ये मी टार्गेट केलं पाहिजे बेस्ड अपॉन राईट. माय पर्सेंट आहे. कारण हे जे सर 2-3 दिवस असतात एकॅपचे, खूप गोल्डन डेज असतात, ते रिपीट नाही राईट. होणार किंवा एक्सटेंड नाही होणार ती डेडलाईन. सो तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ट्राय करायचं आहे ते तुम्ही खूप स्पेसिफिकली डिसाईड केलं पाहिजे. सो मी 2-3 कॉलेज सिलेक्ट केलेले होते ज्यामध्ये खूप चान्सेस होते हाय. सो त्यापैकी चाचवड एक होतं आणि VIT आणि VIIT, हे 2-3 कॉलेजेस मी सिलेक्ट केलेले. त्यामधून VIIT आणि VIT ला मला खूप ब्रांचेस मिळाल्या, बट फायनली आय सिलेक्टेड VIT UNTC. राईट. राईट. या पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये कुठे फायनान्शियल लॉस किंवा डॉक्युमेंट्स अडकले, असा काही एक्सपिरियन्स आला तुला? नाही नाही सर, डॉक्युमेंट्स चा तर नाही आलं. डॉक्युमेंट्स तर रेडी होते आणि काउन्सिलिंग थ्रू तर सगळंच माहित होतं की काय डॉक्युमेंट्स रेडी करायला हवेत ए कॅप मध्ये, किंवा फॉर्म कोणते रेडी हवे. तर ते तर रेडी होतं सर. फायनान्शियली काही प्रॉब्लेम नाही आला. DD वगैरे जे पण हवे होते ते तर काउन्सिलिंग थ्रूच मला कळालं होते की कशी प्रोसेस असते ए कॅपची. सो मी तर रेडी होतो. तर बेसिकली तुम्ही GH रायसोनी मध्ये पूर्ण फीस पे केली होती, राईट, आफ्टर कॅप 3? येस सर. आणि मी मग तिथे नॉन ऍडमिशन कॅप मध्ये आपण घेतल्या सगळीकडे प्रयत्न केला होता. टायमाला. नॉन GH हो सर, रायसोनीची राईट. फीज रिफंड यायला अप्रॉक्सिमेटली किती दिवस वगैरे लागले तुम्हाला? सर ऍक्च्युली असं असते तिथे आपल्याला जेव्हा आपण डॉक्युमेंट्स आपले
परत घ्यायला जातो तेव्हा आपल्याला तिथं ऍप्लिकेशन द्यावं लागते. याच्या 21 बिझनेस डेज मध्ये आपल्याला ती रिफंड येते. एक्झॅक्टली. आणि इथे जे ऑडियन्स ऐकत आहे मला त्यांना हे पण सांगायचं की कॅन्सलेशन प्रोसेस खूप इझी कन्व्हिनियंट आहे आणि ही डिपेंडेबल नाही आहे कुठल्या दुसऱ्या व्यक्तीवर. म्हणजे तुम्ही तुमच्या लॉग नाही इन नाही. मध्ये जाऊन फक्त ओटीपी टाकून एक ऍडमिशन कॅन्सल करू शकता. येस सर. त्याच्यानंतर तुम्ही फक्त प्रिंट आउट घेऊन सबमिट करा, विच इज अ फॉर्मॅलिटी, बट ओटीपी टाकल्यावर ऍडमिशन इज कॅन्सल्ड बेसिकली. सर मोस्ट इजिएस्ट स्टेप इज टू कॅन्सल द ऍडमिशन. एक्झॅक्टली. सगळ्यात इजिएस्ट स्टेप आहे. 20 सेकंड नाही घेत आणि ऍडमिशन कॅन्सलेशनचं सर्टिफिकेट आपल्या हातामध्ये असते आणि खूप ऑथेंटिक प्रोसेस आहे, वेबसाईट वरनच होतं. आणि जसं तुम्हाला एकॅपचं अलोकेशन झालं त्यानंतरच तुम्ही कॅन्सलेशन करायला 20 सेकंड लागतात आणि सर्टिफिकेट येईल. हे तुम्हाला तिथे सबमिट करावं लागते बेसिकली. राईट, राईट. आणि यू यूज द वर्ड ऑथेंटिक, तर मला हे पण विचारायचं आहे की ओव्हरऑल ज्या नॉन कॅप प्रोसेसमध्ये तू पार्टिसिपेट केलं, JSPM ताथोडे, VIIT, VIT, हे किती ऑथेंटिक होतं? कारण की बऱ्याच पॅरेंट्सला असं म्हणजे मिसकन्सेप्शन आहे, मिसइन्फॉर्मेशन आहे की इन्स्टिट्यूशनल लेवल सीट्स म्हणजे सरळ सरळ मॅनेजमेंट कोटा असते, डोनेशनच पे करावे लागतात आणि नॉर्मल मेरिट बेसिसवर ऍडमिशन होत नाही इथे. नाही, मी हे त्यांचं भ्रम सोडू शकतो कारण मला माहिती आहे काउन्सिलिंग मध्ये लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग असते आणि शासनाचे असे आदेश असतात की ते व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांना प्रोव्हाइड राईट, केली पाहिजे, जे जे ILS राऊंड घेतात इन्स्टिट्यूशनल लेवल. आणि ज्या सीट्स ILS किंवा स्पॉट मध्ये असतात ते ऑलरेडी डिक्लेअर्ड असतात आधीच राईट, वेबसाईटवर की आम्ही 60 सीट्स ENTC मध्ये करणार आहोत. तर राईट, ते तर सीट सगळ्यांसमोरच असतं मेरिट बेसवर. आणि टॉकिंग अबाउट VIT तर VIT मध्ये स्पॉट राऊंड मध्ये असं असतं की खूप जागेवरती प्रोजेक्टर्स लागलेले असतात, तर तुम्हाला कळत राईट, राहते की आता काय अलोकेशन सुरू आहे, कोणती सीट जात आहे. तर हे राईट. सगळी तुमच्या डोळ्यांसमोर होणारी प्रोसेस आहे, याच्यामध्ये काहीच मॅनेजमेंटचा कोटा वगैरे नाही असत. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच फॉर क्लॅरिफाईंग दॅट. आणि मला तुला हे विचारायचं आहे की जसं तुला GHRISN मध्ये कॉम्प्युटर सायन्स ब्रांच लागली होती, मे बी JSPM मध्ये IT सुद्धा अवेलेबल होती, बट यू येस. प्रिफर्ड अ बेटर कॉलेज विथ इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन. हे डिसिजन मेकिंग किती इझी होतं, किती डिफिकल्ट होतं? आणि आता आफ्टर स्पेंडिंग 1 इयर इन इंजिनिअरिंग कॉलेज तुला कसं वाटत आहे की इज इट अ राईट डिसिजन? किंवा तुझ्या तुझ्या कॉलेजमध्ये काही मेजर मायनर असे ऑप्शन्स आहे? म्हणजे जस्ट एक्सप्लेन अबाउट दॅट. सर ते तर बेस्ट डिसिजन होतं माझं ENTC म्हणून ऑप्ट करायला, कारण आधीपासून मला एक कॅच होता ENTC कडे. टॉकिंग अबाउट मी डिसाईड कसं केलं तर सगळेच लोक पॅशन वगैरे वरती ते फक्त म्हणायच्या गोष्टी असतात, राईट. बट आपल्याला प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स बघायचं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कोणत्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांच फेमस आहे ही आपल्याला ऍडमिशन काउन्सिलिंग मध्येच कळतं. तर VIT ची ENTC खूप फेमस ब्रांच आहे थ्रू आउट. आणि कधी कधी CSIT पेक्षा जास्त एव्हरेज पॅकेज इथे ENTCच असतं. सो आय प्रेफर ENTC. आणि एक सर आधीपासूनच मला काउन्सिलिंग मध्ये माझं टार्गेट होतं की आपल्याला टॉपचे 10 कॉलेजेस टार्गेट करायचे. राईट, सो राईट. तिथपर्यंत मी ट्राय करत राहिलो लास्ट डे पर्यंत. परफेक्ट. नाही, मला आठवत आहे आपले डिस्कशन्स वगैरे सगळे. आणि मी ENTC वर याच्यासाठी एम्फसिस देत आहे कारण की बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि फक्त कॉम्प्युटर सायन्स IT हे दोनच ब्रांच बद्दल जनरली डिस्कशन करतात. आणि बऱ्याच वेळा फॉर सम रिझन्स, एक तर पॅशनमुळे आपण डेफिनेटली रेकमेंड करतो, किंवा चांगलं कॉलेज मिळत असेल तरी आपण रेकमेंड करतो इफ द स्टुडंट इज विलिंग टू कॉम्प्रोमाइज, नॉट कॉम्प्रोमाइज इज नॉट अ राईट वर्ड, बट ऍक्सेप्ट दॅट ब्रांच. तर थोडं ENTC बद्दल सांग की मुलांना कॉम्प्युटर सायन्सच्या प्लेसमेंटला अपॉर्च्युनिटी आहे का? किंवा त्यांना त्यांच्याच डोमेनमध्ये अपॉर्च्युनिटी लिमिटेड आहे? तुझ्या सिनियर सोबत जे काही इंटरॅक्शन होत असणार त्याच्या बेसिसवर तुला काय वाटतं? डेफिनेटली सर, एक बूम आहे टेक मध्ये आणि कम्प्युटर सायन्स रिलेटेड ब्रांचेस IT, IS, AI या बूम मध्ये आहे आता, नो डाऊट. बट ENTC पण बूम मध्ये आहे हे पण कळलं पाहिजे, कारण AI आलेला आहे आणि त्याला कम्प्युटर सायन्सला थ्रेट आहे. बट सगळ्यांना हे माहित पाहिजे की AI ज्या मायक्रोचिप वर बनतं तर ते NVIDIA ENTC थ्रू जास्त रिक्रूट करतं. आणि सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट इंडियन गव्हर्नमेंट आता करते आहे. आणि ENTC हा असा एक डिपार्टमेंट आहे, तुम्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याचं एक कॉम्बिनेशन या इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये मिळतं. तर तुम्ही कुठेही जम्प करू शकता, तुम्हाला हार्डवेअर मध्ये जायचं हार्डवेअर मध्ये, सॉफ्टवेअर मध्ये. आणि एक सर फ्लेक्झिबिलिटी ही ब्रांच देते
कोडिंग ही रिक्वायर्ड आहे Right. मायक्रो प्रोसेसर मायक्रो कंट्रोलर्स मध्ये, आणि कम्प्युटर सायन्स मध्ये तसं नाहीये, तुम्हाला कोडिंगच करावं लागेल. तुम्हाला ईएनटीसीचं नॉलेज तेवढं गॅदर करता नाही येणार, बट ईएनटीसी मध्ये तुम्ही कोडही करू शकतात आणि हार्डवेअरचं तर नॉलेज भेटू शकतं. ऍब्सोल्युटली आय टोटली अग्री विथ यू. आणि मी सुद्धा सपोर्ट करतो फॉर व्हेरियस पॉईंट. जसं तू म्हणाला की जसं सेमीकंडक्टर किंवा ही इंडस्ट्री सुद्धा एक खूपच चांगली इमर्ज होत आहे. देर इज अ थ्रेट टू कोडिंग बिकॉज ऑफ AI. त्याच्यानंतर पर्सेंटेज जनरली कमी असते तर एक बेटर कॉलेज अलॉटमेंट होते, एक बेटर पीअर ग्रुप भेटते तुम्हाला, बेटर अपॉर्च्युनिटीज भेटतात, चांगलं एक्सपोजर आहे. तर आपण सिरियसली सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. इनफॅक्ट आता इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्सची कंबाईंड ब्रँच सुद्धा बऱ्याच कॉलेजनी लॉन्च केली आहे. होऊ येस शकते सर. मे बी फ्युचरमध्ये VIT सुद्धा करणार. तर त्या केसमध्ये इट इज अ बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड सुद्धा एक कॉम्बिनेशन मुलांना भेटू शकते. तर एक चांगली ब्रांच आहे ज्याच्याबद्दल मुलांनी विचार करायला पाहिजे. निखिल, मला एक प्रश्न विचारायचा तुझ्या कॉलेजबद्दल. जसं आता जे मुलं मे बी हा व्हिडिओ बघणार ते नेक्स्ट इयर ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणार. थोडं तू कॉलेजबद्दल सांगू शकला की काय ऍक्टिव्हिटीज होत आहे, तुम्हाला काय बेनिफिट आहे एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायचा, किंवा ओव्हरऑल काय एक्सपिरियन्स आहे हा लास्ट आय थिंक 10-11 महिन्याचा तुझा VIT बद्दलचा. ऍडव्हान्टेजेस तर टॉप कॉलेजेसचे तर मी दोन खूप प्रॉमिनंट आहे, जे आहे फॅकल्टी नेचर. फॅकल्टीचं सपोर्ट तुम्हाला, रिसर्च कल्चर, आणि VITच्या संदर्भात कधी मी बोलू तर इथे एक प्रोजेक्ट ओरिएंटेड लर्निंग आहे. मोर ओव्हर असं रट्टाफिकेशनवर जास्त फोकस नाही राहत. तुमचे मेजर मायनर प्रोजेक्ट्स वरतीच लर्निंग असतं. रिसर्च पेपर पब्लिश करायला इथं खूप इम्फेसाइज करतात. तर प्रिडॉमिनेंटली इथे प्रोजेक्ट ओरिएंटेड लर्निंग आहे. हम्म. नेक्स्ट थिंग पिअर ग्रुप, तुम्हाला तुमच्या Right. लेवलचे किंवा तुमच्याहून हायर लेवलचे पिअर्स मिळतात. तर तुम्हाला एक असं सॉर्ट ऑफ हेल्दी कॉम्पिटिशन नेहमीच Exactly. असतं की आपण एक्स्ट्रा केलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉमिनंट तिथे क्लब्स आहेत, लाईक TRFI रोबोटिक्स फोरम आहे, हम्म. एन्ड्युरन्स आहे. क्लब्स आहे जे ऑपॉर्च्युनिटीज देतात फर्स्ट इयर वाल्यांना की फोर्थ इयर पर्यंतचं जे नॉलेज आहे ते तुम्ही लवकर गॅदर करा. Right. सॉर्ट ऑफ नवीन गोष्टी बनवा, कार बनवा, प्रोजेक्ट्स बनवा, रोबोट बनवा. सो क्लब्स, पियर्स आणि फॅकल्टी, हे मला वाटतं हे कॉम्प्रोमाइज आपण Exactly. स्मॉल कॉलेजेसमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकतो, बट टॉप कॉलेजेसमध्ये हे तुम्हाला सर्व्हिसेस मिळतात. एक्झॅक्टली. परफेक्ट. परफेक्टली. व्हेरी वेल आन्सर्ड. मला हे विचारायचं आहे की जसं तू जळगावचा आहे तर बाकी जे मुलं आहे जळगावमध्ये ज्यांनी CET JEE दिली ते ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीजचा बेनिफिट घेऊ शकले का? खास करून नॉन कॅपचा त्यांना अवेअरनेस होतं का ह्या सगळ्या गोष्टींचं? सर, टॉकिंग अबाउट नॉन कॅप, आपण कधी विचार केला तर नॉर्मली एका युट्यूब, मी कधी टॉक करू युट्यूब व्हिडिओवरती काउन्सिलिंगच्या खूप व्ह्यूज असतात, बट आपण एका राऊंड मध्ये लाईव्ह गेलो तर तिथं जास्त मुलं नसते, कारण अवेअरनेस खूप कमी आहे. एक्झॅक्टली. आणि खूप कमी मुलं मला जळगावची मिळाले VITच्या स्पॉट राऊंडला. नंतर जे कॉलेजमध्ये गेल्यानंतर कळालं तर ते थोडेफार मिळाले, बट ऍट दॅट टाइम ऑफ एकॅप राऊंड मला खूप कमी मिळाले होते. आणि ती अवेअरनेस खूप कमी आहे. जी नॉर्मल जनता काउन्सिलिंग मध्ये बसतात ती टोटली त्याच्या 100 पार्ट पण नाही आहेत एकॅप मध्ये, पर्टिक्युलर कॉलेजमध्ये. टॉप कॉलेजेसमध्ये थोडी जनता असतं, 10% जम्पच्या कॉलेजमध्ये ट्राय करताय तर तिथे तर तेवढी कॉम्पिटिशन नसते. राईट. राईट. एक्झॅक्टली. आणि सपोज मे बी आता तुझा बॅचमेट एखादा हा इंटरव्ह्यू बघणार तर त्याला रिग्रेट होणार की मे बी त्यांनी एक चांगली अपॉर्च्युनिटी मिस केली जी इझिली भेटू शकली असती मे बी त्याला, नॉट जस्ट इन VIT बट मे बी सम अदर कॉलेज एज वेल. तर निखिल, थोडंसं तू आमच्याबद्दल तुझं ओपिनियन काय आहे प्लीज शेअर कर. म्हणजे शोईचा ऍडमिशन काउन्सिलिंगने कसं हेल्प केलं तुला, किंवा काय अवेअरनेस क्रिएट केल्या, किंवा काही सेमिनार थ्रू बेनिफिट झाला, ऍप थ्रू बेनिफिट झाला वगैरे. तर जस्ट थ्रो सम लाईट अबाउट युअर एक्सपिरियन्स विथ अस. बेसिकली सर, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे तुम्ही शिकवली ती होती पेशन्स. कारण मला आजही आठवते, मी 4 AM ला तुम्हाला मेसेज केलेला सकाळी, वेन आय वॉज सिटिंग इन VIT स्पॉट राऊंड, क्लासमध्ये होतो आणि तिथे माझ्या मेरिटचे नंबर केला होता. 3-4, मला आठवत नाही, 3-4 सकाळचे वाजले होते आणि मी मेसेज केला होता की सर मला नाही वाटत की मला काही भेटणार इथे. पण तुम्ही 15-20 मिनिटांनी रिप्लाय केला होता की मी तुला नाही म्हणणार, तू घरी जा, इथंच थांब, ट्राय कर काय होतं. लास्ट डे आहे. आणि अराउंड 6 मी जस्ट एक कॅल्क्युलेशन केली होती, कारण मी आधी सांगितलं की प्रोजेक्टरवरती सगळं दिसत असतं की सध्याचा करंट सिनॅरिओ काय आहे लोकेशनचा.
तर मला असं एक रफ कॅल्क्युलेशननी आयडिया आली की डेफिनेटली आपण काही ना काही इथे गेन करू शकतो. आणि 8 AM ला त्याच दिवशी मला ENTC अलॉट झालं होतं. तर जर मी सोडून गेलो असतो 4 वाजेला, कधी तुम्ही मला सांगितलं असतं की पेशन्स नको ठेवू पण जा घरी, पण मी थांबून राहिलो. आणि सगळ्यात कठीण असते सर की मल्टिपल कॉलेजेसच्या वेबसाईटची जी डेटा आहे तो आपल्याला अटेंटिव्ह राहणं खूप कठीण आहे. कारण स्पॉट राऊंडचा डेटा मोस्टली वेबसाईट्स वरती असतो. आणि बोटांवर मोजण्या एवढे तर कॉलेज नाहीये, खूप कॉलेजेस आहेत. आणि सगळ्यांचा स्पॉट राऊंडचा डेटा आपल्याला डोक्यात ठेवायला खूप कठीण आहे. तर त्यामध्ये स्टारनी सगळ्यात आधी अपडेट्स दिले. लाईक रामदेव बाबा वगैरे कॉलेजेसचे मी सांगतो की ऍप्लिकेशन फॉर्मही नाही दिसत कोणाला वेबसाईटवर, राईट. पण ते आमच्याकडे होते की त्यांनी दिलेले आहेत. आणि तातवाडेचंही मला तुमच्याच थ्रू मिळालं, कारण त्यांच्या वेबसाईट वरती तर कोणतीच अपडेट नव्हती. बट ऑफलाईन तिथे मी गेल्यानंतर मला कळालं की वेबसाईटवर नाही, ऑफलाईन फॉर्म मिळत. राईट. तर रादर क्वीन स्टार नसतं तर मी तातवाडेला गेलोच नसतो. थँक्यू सो मच. आणि वी आर ग्लॅड अँड हॅपी की तुम्हाला त्याचा बेनिफिट झाला. बाकी तुम्ही इंजिनिअरिंग ब्रांचचे जे आपले सेमिनार्स होते ते तुम्ही अटेंड केले होते? येस सर, गायडन्स सेमिनार मी अटेंड केलं होतं. त्यामध्ये मला खूप इन्साइट्स मिळाले होते की CSIT शिवाय दुसऱ्या ब्रांचेस आहेत. आणि बूम हा सुरूच राहतो. आधी मेकॅनिकलचा होता, आता CSI, नंतर दुसऱ्या ब्रांचचा येणार आहे. आणि EITC मी जसं सांगितलं ही मिक्स ब्रांच आहे. तुम्हाला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोघीकडे सपोर्ट मिळतो. तर सगळ्या ब्रांचेस चांगल्या असतात. रादर स्किलवर डिपेंड करते की एंड ऑफ द डे तुमच्याकडे किती स्किल सेट आहे. राईट. तर तुम्ही तुमच्या तुमच्या कोर फील्डमध्ये टॉपची एक प्लेसमेंट डेफिनेटली ग्रॅप करू शकता. कधी तुमच्याकडे त्या फील्डचा स्किल सेट आहे, लाईक तुम्ही मेकॅनिकलचे आहे आणि तुमच्याकडे मेकॅनिकलचा कोर मधला फील्ड सेट आहे, स्किल सेट आहे, तर तुम्ही डेफिनेटली एक चांगली प्लेसमेंट ग्रॅप करू शकता. डेफिनेटली. आणि आय थिंक तुला एक मंदार सिद्धा गेस्ट होते आपले जे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनचे होते, मे बी त्यांचा सगळ्यात जास्त आवडला असणार, अज्युमिंग दॅट यू एंडेड अप इन XTC. तर राईट. एक्सटीसी लाईक त्या दिवशी मला खूप ऑप्शन्स होते. मी VIITचा IT वगैरे सोडलं, VITचा राईट. ENTC साठी. कारण मला ब्रांच आणि तिथे बसल्यानंतर कळतं की मुलं VIITच्या IT च्या समोर VITचं ENTC घेतं म्हणजे राईट. काहीतरी डिफरंट या ब्रांच मध्ये आहे. आणि पर्टिक्युलर त्या कॉलेजची ती फेमस ब्रांच आहे ती. तर मी ती ऑप्ट केली नाही, ब्रांच डेफिनेटली. घ्यायला. माझ्याकडे असे बरेच, जसं आता मी पण सध्या इंटरॅक्शन करत आहे, फीडबॅक कॉल्स घेत आहे. त्याच्यामध्ये असे कित्येक विद्यार्थी आहे माझ्याकडे की ज्यांनी SPIT सारखं असं हायर रँक ब्रांच, हायर कॉलेजची ब्रांच सोडून दे आर इन COEP इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे. मला एक प्रश्न खास करून तुला विचारायचा आहे, कारण की जसं तू जळगावचा आहे, मे बी होऊ शकते काही कॉलेजेस असणार जे तुझ्या सिटीच्या जवळपास असणार, चांगले पण असणार, प्लेसमेंट असणार, टीचिंग असणार. देन वाय डिड यू ऑप्ट फॉर अ सिटी लाईक पुणे? टॉक अबाउट टॉप कॉलेजेस इन महाराष्ट्र, मी आधी सांगितलं माझं टार्गेट महाराष्ट्रातले टॉप कॉलेज होते 10. तर त्यापैकी पुणे मुंबईमध्येच आहे. COEP, JP, SPIT, VIT वगैरे. सो पुणे एक कॉलेज पण एक प्लॅटफॉर्म घेतं, आणि पुणे इटसेल्फ एक सिटी म्हणून आपल्याला प्लॅटफॉर्म देतं टेक इंडस्ट्रीचा. सो दॅट्स वाय मी पुणे ऑप्ट केलं. बाकी ऍज सच असं काही तुम्हाला त्रास नाही आहे ना, म्हणजे रॅगिंग असू शकते किंवा अनकम्फर्टेबल हॉस्टेल आहे, वॉशरूम चांगले नाही आहे, एनी एनी एक्सपिरियन्स ऑफ दॅट सॉर्ट? नाही नाही सर, रॅगिंग वगैरेचा तर काही एक्सपिरियन्स नाही. ते सॉर्ट ऑफ बंदच झालंय, राईट. काही नाही. राईट. आणि कल्चर पण खूप चांगलं आहे VITचं. आणि कॉलेज एरिया मी थोडा स्मॉल आहे, तो आहे एक डिमेरिट. बट आय गेस कॉलेज एरिया शुड नॉट बी ऑन युअर प्रायोरिटी लिस्ट. एक्झॅक्टली. कॉलेज एरिया तर तुमच्या प्रायोरिटी लिस्टवर नको. त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये फॅकल्टीज कशा आहे, कल्चर आणि राईट. प्रोजेक्ट लर्निंग ओरिएंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. निखिल, मला तुला हे विचारायचं की जसं जेव्हा तू आम्हाला जॉईन केलं होतं काउन्सिलिंग सर्व्हिससाठी, तेव्हा तुझे काही सर्टन सेट ऑफ एक्सपेक्टेशन्स असणार, इव्हेंच्युअली ते फुलफिल झाले, नाही झाले? तुला याच्याबद्दल काय सांगायचं? डेफिनेटली सर, फुलफिल झाले. ज्या एक्सपेक्टेशन मी ठेवले होते ते होतं की मला टॉप कॉलेजेसमध्ये ENTC पर्यंतची ब्रांच होईल. त्याच्या खाली तर मला नाही जायचं होतं कोणत्याच कॉलेजमध्ये. राईट. बट मी एंड अप केलं VITच्या ENTC बरोबर.
लास्ट डे पर्यंत मला काहीच नाही मिळालं होतं. लाईक आय सेड, चाचवाडीमध्ये आयटी मिळालं होतं, बट मी ते सोडून आलो होतो. मला त्या दिवशी खूप रिग्रेट होत होता की मी सोडलं. ऍट द एंड ऑफ डे तुम्ही रिग्रेट नाही करू शकत. तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल Right. डिसिजन अशी. आणि मी शेवटी मग मला एक फ्रूट मिळालं, चांगलं स्वीट फ्रूट, Right. की मला व्हीआयटी मिळालं लास्ट डेला. परफेक्ट. आणि आय होप की तू रेकमेंड करशील आमची सर्व्हिस बाकी तुझ्या मित्रांना ज्युनियरला सुद्धा. डेफिनेटली सर, कारण एवढं इन्साइट्स ठेवणं हे खूपच कठीण आहे एका स्टुडंटला. तुम्हाला काउन्सिलिंगही करायची आहे आणि सगळ्या ऍस्पेक्ट्स वरती ध्यान ठेवायचं आहे. आणि स्पॉट राऊंडचा हा टाइम खूप बिझी शेड्यूल असतो सगळ्यांसाठीच आणि खूप डायनॅमिक प्रोसेस आहे. तर याची तुम्हाला म्हणजे सॉर्ट ऑफ कोण्याकोण्यातली तुम्हाला जानकारी त्याच्यामध्ये बरोबर. हवी. सो त्याच्यासाठी तुम्हाला कोणी ना कोणी गाईड तर हवाच, जो या काउन्सिलिंग सेशन्स मध्ये किंवा प्रिडॉमिनेटली एकॅप राऊंड मध्ये खूप वर्षांपासून त्याचा एक्सपिरियन्स आहे. तर डेफिनेटली शुइन स्क्वेअरने ते प्रोव्हाइड केलं मला. इन्साइट दिलेत की कोणत्या कॉलेजमध्ये किंवा स्पॉट राऊंड सुरू होत आहेत. सो मी माझे पुढचे पाऊल खूप इझिली ठेवू शकलो. आणि आय होप की तुम्हाला जो ऍडव्हान्टेज झाला तो 4 to 5 पर्सेंटाईलच्या रेंज मध्ये झाला, राईट? डेफिनेटली सर, 6.5% समथिंग मी अरे त्या वा. दिवशी कॅल्क्युलेट केलं होता. ओके. त्या टायमाला मला झालं. 6.5 ॲट युअर पर्सेंटाईल म्हणजे 93च्या जवळपास, म्हणजे खूप चांगला बेनिफिट आहे. आय एम ऑल्सो व्हेरी सॅटिस्फाईड की तो आम्ही क्रिएट करू शकलो तुमच्यासाठी. थँक्यू सो मच निखिल, तू वेळ दिला, आमच्यासोबत बोलला, आम्हाला चांगला फीडबॅक दिला. अँड आय विश यू बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर ॲडव्हेंचर्स. Thank you, sir. It's my pleasure. And the last tip I would like to give is have patience. Patience is the most important in this counseling process.